घरात कोणत्याही भाज्या असतील तर तुम्हाला त्याची भाजी नाही खायची पण काहीतरी डिफरंट ट्राय करायचं आहे. पण ते सुद्धा खूप असं छान चविष्ट असलं पाहिजे. असं काहीतरी हवं असेल तर आजची जी रेसिपी दाखवणार आहे ना, ती नक्की एकदा भाज्या असतील तर ट्राय करून बघा. तुम्हाला खूप म्हणजे खूप मजा येणार आहे. आपण काय करतो खिचडी बनवताना नेहमी डाळ किंवा तांदूळ, डाळ अशा मिक्स डाळी टाकतो आणि त्याची खिचडी बनवतो. पण आज मी विदाऊट डाळीची खिचडी बनवणार आहे. फक्त मिक्स व्हेज आणि राईसची खिचडी बनवणार आणि एवढी टेस्टी लागते ना, तुम्ही खरंच पुन्हा पुन्हा बनवा. आणि बनवायलासुद्धा खूप म्हणजे खूपच सिंपल आहे. स्टेप बाय स्टेप दाखवलेली आहे आणि झटपट बनून जाते. तुमच्याकडे जर कुकर असेल तर कुकरमध्ये अगदी क्विकली बनून जाते आणि कढईमध्ये सुद्धा फक्त एक 5-10 मिनटं जास्तीचा वेळ लागतो. पण अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला खूप आवडणार आहे. आणि कधीतरी अशी वेगळी खिचडी झालीच पाहिजे नाही का? आपण राईसचे बरेचसे प्रकार करतो, पण त्यामध्ये जर अशा पद्धतीने सुद्धा एक राईस केलंत ना, नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी झाली तुमची राईसची रेसिपी. मी कधी-कधी माझ्याकडे ज्यावेळेला भाज्या असतात ना, त्यावेळेला असा राईस बनवते. कुकरमध्ये मी अर्धं तेल आणि अर्धं तूप घातलेलं आहे. गरम झाल्यानंतर त्यामध्येच बारीक कट करून घेतलेली लसूण घातलेली आहे. सोबतच दालचिनीचा तुकडा, 3 लवंग, 1 चमचा जिरे, तेजपत्ता, 1 हिरवी मिरची, सुकी लाल मिरची आणि सोबत लगेच कांदासुद्धा ॲड केलेला आहे, बारीक कट करून घेतलेला. आणि कांद्यामध्येच मी लगेच मीठ टाकलेलं आहे. त्याने आपला कांदा जो आहे ना, तो लवकर मऊ होऊन जाईल. आणि त्यानंतर लगेचच मी टोमॅटो घातलेला आहे, बारीक कट करून घेतलेला. आणि आता यामध्ये मी अद्रकसुद्धा घातलेला आहे. टोमॅटो घातल्यानंतर सुद्धा मी लगेच मीठ टाकलं आणि एकजीव करून घ्यायचा आहे. आता या मसाल्याला पहा. हा मसाला जो आहे ना, तुम्ही कच्चा ठेवू नका. जेवढं तुम्ही याला फ्राय कराल ना, तेवढी आपली जी राईसची रेसिपी आहे ना, ती खूप छान होणार आहे. तर बघा हा परफेक्टली फ्राय झालेला आहे मसाला. एकदम तेल सुटू लागलेलं आहे. आणि आता मी यामध्ये माझ्या आवडीच्या भाज्या घातलेल्या आहेत. तुम्ही कोणत्याही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता. मी यामध्ये घातलं आहे फ्लॉवर, बटाटा, थोडीशी बीन्स घातलेली आहे. मक्याचे दाणे घातलेले आहेत. तर माझ्याकडे इथे मका अवेलेबल होता म्हणून मी मका घातलेला आहे. तर अगदीच असं ऑप्शनल आहे. अगदीच मॅन्डेटरी नाही आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही भाज्या घाला. 1 शिमला मिरची घातलेली आहे. थोडेसे शेंगदाणे आणि इथे मी मसाले टाकलेले आहेत. बेसिक मसाले आपले हळद पाव चमचा, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला आणि सोबत थोडी कसुरी मेथी घातलेली आहे. आणि त्याने छान आता फ्राय करून घ्यायचं आहे. आपल्याला 2 मिनिटभर छान फ्राय करून घ्यायचं आहे सगळं. त्यानंतर लगेच आपला जो राईस आहे ना, तो घालायचा आहे. आता राईस मी ते थोडं 10 मिनटं 10 ते 15 मिनटं पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता. मी ते बासमती राईस वापरलेला आहे. तुकडा बासमती असतो ना, तो राईस वापरलेला आहे. तुम्ही अख्खासुद्धा वापरू शकता. आणि आता याला मी भिजवून घेतलं होतं. यालासुद्धा छानपैकी यामध्ये मी फ्राय करून घेतलेलं आहे 2 मिनिटभर. त्यानंतर लगेचच बघा गरजेनुसार पाणी ॲड केलेलं आहे किंवा तुम्ही जेवढं आपलं मटेरियल आहे ना, मसाला जो आहे ना, राईस आणि सगळ्या भाज्यावर त्याच्या अर्धं तुम्ही पाणी ॲड करून त्याला आता शिजायला ठेवूया. आता बघा इथे कुकरच्या 3 शिट्ट्या मी लावलेल्या आहेत. 3 शिट्ट्यानंतर हा राईस बघा एकदम परफेक्टली झालेला आहे. मला अशा पद्धतीने राईस आवडतो, एकदम ओलसर असा आवडतो. जर खिचडी करायची म्हटलं तर मला मला पर्सनली आवडतो. तुम्हाला कसं आवडतं तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला पाणी ॲड करू शकता. आता बघा छान स्मेलसुद्धा येत आहे वरनं. गरमागरम घी टाकून गरमागरम सर्व्ह करा. अगदीच यम्मी लागतो, टेस्टी लागतो. नक्की ट्राय करा. कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि भेटूया आता अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.